हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये। आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत चिगळेची भाजी किंवा बारीक घोळ असतो त्याची भाजी। बारीक घोळ किंवा चिगळ ही भाजी आपल्याला हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात अशा दोन्ही सीझनमध्ये अवेलेबल असते। तर ही भाजी आपण आज कमीत कमी साहित्यात बनवणार आहोत। ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला खूप वेळ देखील लागणार नाही आहे। फक्त ही भाजी निवडायचं काम जे आहे ते खूप किचकट काम असतं। या भाजीची विशिष्ट प्रकारे लागवड वगैरे केली जात नाही किंवा त्याची शेती वगैरे केली जाते असंही नाही आहे। ही भाजी जी आहे ती जमिनीलगत आलेली असते, त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेळेला काय असू शकतं, माती बरीच असू शकते आणि त्याची मुळं देखील असतात। तर आपण पहिल्यांदा काय करायचे, ही भाजी जी आहे ती निवडून घ्यायची आहे। भाजी आपल्याला सिलेक्ट करतानाच भरपूर पानं असलेली भाजी सिलेक्ट करायची आहे। आता मी त्या भाजीमधली काय करते, मुळं जी आहेत ती काढून टाकते आणि ज्यावेळी मी भाजी आणून भरून ठेवली होती त्याच वेळी मी काय केली होती, ती थोडीशी झाडून घेतली होती, जेणेकरून त्यातली माती जी आहे ती ऑलरेडी निघून जाईल आणि नंतर फक्त आपण त्यातली पानं घेऊ शकू। तर सुरुवातीला मी काय करते, भाजी जी आहे ती सगळी व्यवस्थित निवडून घेते। भाजी निवडताना देखील ती थोडीशी झाडून निवडून घेतली तर चांगलं होईल, जेणेकरून आपल्या भाजीमध्ये काय राहणार नाही, माती अजिबात राहणार नाही। तर आपण पहिल्यांदा भाजी जी आहे ती निवडून घेऊया। भाजी सगळी आपली निवडून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला भाजी धुवून घ्यायची आहे। जवळजवळ 3 ते 4 वेळा मी भाजी जी आहे ती चांगली धुवून घेणार आहे। पूर्वी सांगितल्याप्रमाणे ह्या भाजीमध्ये काय असू शकते, माती असू शकते, त्यामुळे आपल्याला भाजी धुताना ती व्यवस्थित माती निघून जाईल याची काळजी घ्यायची आहे आणि अलगद वरचीच भाजी घ्यायची आहे, खाली जेणेकरून त्याच्यामध्ये माती राहील। आणि धुताना पहिल्यांदा आपल्याला भाजी काढायची आहे पाण्यातून, पाणी ओतून टाकायचं नाही आहे। तर पहिल्यांदा भाजी जी आहे ती काढून घ्यायची आणि मग राहिलेलं पाणी आहे ते ओतून द्यायचं। नाहीतर तुम्ही जर आधीच त्यातलं नुसतं पाणी काढून टाकलात तर काय होईल, ती माती जी आहे ती त्या भाजीमध्ये मिक्स होईल। म्हणून मी भाजी जी आहे ती पहिल्यांदा धुवून घेणार आहे आणि मग पाणी ओतून टाकणार आहे। आता भाजी 3 ते 4 वेळा मी अशी धुवून घेतली होती। त्यानंतर मी एका जाळीवर काढून ठेवलेली आहे आणि त्यातलं मला सगळं पाणी जे आहे ते व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे। आता ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया। इथं आपल्याला खूप कमी साहित्य लागणार आहे। भाजी जी आहे ती मी स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे। त्यानंतर एक 2 टेबलस्पून होईल इतकी तूर डाळ घेतलेली आहे, एक 12 ते 15 पाकळी लसूण पाकळी आणि त्यानंतर आपल्याला 2 टेबलस्पून होईल इतकं तेल लागणार आहे आणि चवीनुसार मीठ, इतकंच साहित्य आपल्याला लागणार होतं। आता मी सुरुवातीला भाजी जी आहे ती कट करून घेणार आहे। भाजी कट करताना आपल्याला खूप बारीक अशी चिरायची नाही आहे, थोडीशी मोठी असेल तरी आपल्याला ती भाजी चालणार आहे। थोडीशी मोठी असेल तरच ती भाजी खाण्यात आपल्याला मजा येईल, कारण ऑलरेडी घोळ जो होता तो आपला काय होता, बारीकच होता। म्हणून मी थोडीशी मोठी होईल अशी भाजी जी आहे ती चिरून घेते। अशा प्रकारे मी सगळी भाजी जी आहे ती चिरून घेतलेली आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात। एका पातेल्यात मी 2 टेबलस्पून होईल इतकी तूर डाळ घेतलेली आहे। सुरुवातीला मी ही डाळ जी आहे ती स्वच्छ 2 वेळा पाण्यानं धुवून घेणार आहे। डाळ धुवून झाल्यानंतर मी पातेल्यामध्ये एक 4 पेले होईल इतकं पाणी घातलेलं आहे आणि आता या डाळीला आम्हाला 1 उकळी येऊ द्यायची आहे। 1 उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये कट केलेली भाजी जी आहे ती ॲड करणार आहे आणि त्या भाजीला पण आपल्याला काय करायचं आहे, 1 उकळी येऊ द्यायची आहे, थोडीशी शिजू द्यायची आहे। भाजी गरम पाण्यामध्ये घातल्यानंतर भाजीला एक चांगली उकळी आलेली आहे आणि त्यानंतर याच पाण्यामध्ये ही भाजी मी 5 मिनटं शिजू देणार आहे। ही भाजी शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे। उकळी आल्यानंतर भाजी मी 5 मिनटं शिजू दिलेली आहे आणि त्यानंतर मी गॅस जो आहे तो बंद करणार आहे। या उकळलेल्या पाण्यामध्ये परत एक 5 मिनटासाठी आपण भाजी जी आहे ती प्लेट झाकून आहे तशी ठेवून टाकणार आहे। आपली भाजी जी आहे ती थोडीशी गार होती आहे, तोपर्यंत मी लसूण जो आहे तो बारीक चेचून घेणार आहे। लसूण जो आहे तो चेचूनच घ्या, लसूण कट करून घेऊ नका। लसूण जो आहे तो माझा ठेचून झालेला आहे। त्यानंतर भाजी देखील आपली थोडीशी गार झालेली आहे। तर आता मी या भाजीतलं सगळं पाणी जे आहे ते प्लेट लावून काढून घेणार आहे। एका पातेल्यामध्ये हे पाणी जे आहे ते मी सगळं काढून घेतलेलं आहे। भाजीमध्ये आपल्याला बिलकुल पाणी ठेवायचं नाही आहे।
पूर्ण पाणी जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे। गॅस जो आहे तो मीडियम फ्लेमवर मी ऑन करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून होईल इतकं तेल ॲड करणार आहे। इथं मी कच्चंच तेल ॲड केलेलं आहे, कोणत्याही प्रकारचं तेल गरम वगैरे काही केलेलं नाही आहे किंवा भाजीला कोणतीही फोडणी दिलेली नाही आहे। तेल ॲड करून घेतल्यानंतर मी भाजीमध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे। मीठ घालताना तुम्ही मोठं मीठ घातलं तरीही चालेल, बारीक मीठ घातलं तरीही चालेल। मीठ ॲड करून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे। लसूण देखील मी आहे तसाच कच्चा वापरलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की तू कोणत्याही प्रकारची फोडणी दिलेली नाही आहे, सगळे पदार्थ जे आहेत ते कच्चे घातलेत तरीही भाजीला चव कशी येईल, तर तुम्ही एकदा ही भाजी करून बघा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की फोडणी न देता ही भाजीला चव येऊ शकते। आता हे सगळे पदार्थ मी ॲड केलेले आहेत। त्यानंतर मी भाजी जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। भाजीमधलं आपण पूर्ण पाणी जे आहे ते निथळून काढलं होतं, तरी देखील आपण भाजीमध्ये मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळं भाजीला थोडंसं पाणी सुटेल। तर त्या पाण्यामध्ये आपल्याला भाजी परत एकदा व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। त्यातलं तेल, मीठ, लसूण जे आहे ते चांगलं शिजलं गेलं पाहिजे आणि ते पाणी जे आहे ते पूर्ण सुकेपर्यंत, पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेम म्हणण्यापेक्षा आपण मोस्टली लो फ्लेमवर जी आहे ती भाजीतलं सगळं पाणी आटेपर्यंत भाजी व्यवस्थित शिजवून घेऊया। आणि ते सगळं करताना आपल्याला भाजी जी आहे ती मध्ये मध्ये हलवत राहायची आहे, जेणेकरून खालची भाजी फक्त शिजली जाईल आणि वरची शिजणार नाही असं होता कामा नये। सगळी भाजी आपली एकसारखी शिजली गेली पाहिजे। तर आता आपण बघू शकतोय की आपल्याला थोडी थोडी वाफ येताना दिसते। तर हे पाणी आपल्याला पूर्ण आटू द्यायचं आहे। पूर्ण पाणी आटायला आपल्याला एक 5 ते 10 मिनटं लागतील। तर लो फ्लेमवर मी सगळी जे भाजीतलं सगळं पाणी जे आहे ते आटू दिलेलं आहे आणि आता अशा प्रकारे आपली भाजी जी आहे ती खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता ती मी एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। ही भाजी शक्यतो आपल्याला खाताना भाकरीबरोबर खाल्ली तरच त्याची टेस्ट जी आहे ती खूप चांगली लागणार आहे। मी आता भाकरीबरोबर ही भाजी घेतलेली आहे, त्याचबरोबर थोडासा बटाट्याचा रस घेतलेला आहे आणि लोणचं घेतलेलं आहे। तर ही होती आपली आजची चिघळेची भाजी किंवा बारीक घोळेची भाजी किंवा चिवईची भाजी बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।